इलेक्ट्रिक मीटर हे व्यवस्थित चालू आहेत. त्या मीटरचं दर महिन्याला एमएसईबीचा ग्राहक भाडं भरतो. त्यांनी वन टाइम पेमेंट 3000 रुपये त्या मीटरची केलेले आहेत. आणि आता जबरदस्तीने सरकारने स्मार्ट मीटर लावण्याची योजना त्या ठिकाणी आलेली आहे. हे मीटर नादुरुस्त झालेत का याचा पहिल्यांदा खुलासा केला पाहिजे. दुसरं जे आहे, हे ज्यांच्याकडून मीटर घेण्यात आलेलं आहे आणि ज्यांना हे लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे, त्यांनी भारतीय जनता पक्षाला काय मदत केली याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी असं द्यावी. दुसरं असं की आम जनतेला माझं असं आव्हान आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मीटर नादुरुस्त असेल तर ते बदललं पाहिजे. ते मीटर नादुरुस्त नसेल तर त्याला बदलण्याची आवश्यकता नाही. आणि तरीही मीटर बदलायचं असेल तर त्या मीटरचे जे मालक आहेत किंवा ग्राहक आहेत त्यांचं न हरकत प्रमाणपत्र घेतलं पाहिजे. अकोला शहरामध्ये अनेक ठिकाणी